आदमापूरचा भगवंत आज तुमच्या आमच्यासाठी आदमापूर सोडून तुमच्या आमच्या गावाला मामा आले. मामाची सेवा करणं तुमचं आमचं कर्तव्य. आपलं भाग्य आहे जगाचा मालक आपल्या गावाला. आणि पिसेवाडी करातील भाविक भक्तांनी अजून इकडे लक्ष द्या. मामांच्या काळात मामांसोबत ज्यांनी 6 वर्ष मेंढ्या राखल्या का नाही ते दुंडाप्पा कांबळे मामा आज आपल्या 15 नंबर पालखीवरती हजर. ज्यांनी 6 वर्ष प्रत्यक्ष बाळूमामांना पाहिलं, प्रत्यक्ष बाळूमामांना 6 वर्ष मामांबरोबर मेंढी माऊलीची सेवा केली ते मामा आज तुमच्या आमच्या समोर या 15 नंबर पालखीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ज्या सेवेकरांना मामांचा सहवास लाभला त्यांचं दर्शन तुम्हा आम्हाला होतं यापेक्षा दुसरं भाग्य अजून आपल्याला काय संतांची आपल्यावरती असणारी कृपा आहे गड्या. म्हणून उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ. जोडीला फक्त काय करा संपृष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू. हृदयामध्ये त्या भगवंताचं नाम घ्या, त्या भगवंताचं रूप डोळ्यामध्ये साठवा. मग सर्वांनी मोठ्या प्रेमानं मुखाने नाम आणि हाताने टाळी. जे हार घालणार आहेत त्यांनी समोर या. हार घालण्यासाठी या. ऐका, मामांची सेवा करा. मामा निश्चित आपल्याला फळ चांगले देतील. महिला मंडळ मी तुम्हाला सांगितली सेवा लक्षात आहे ना. 4 भाकरी भाजी बांधून आणत चला, महाप्रसादाची भांडी घासत चला. तरुण वर्गाने पंक्तीमध्ये वाढण्याचं सहकार्य करा. ज्यांच्या शेतामध्ये चारा असेल त्यांनी चारा तो मेंढी माऊलीसाठी द्या. जेवढ्या मेंढी माऊलीच्या लेंड्या रानात पडतील तेवढ्या पेंड्या देण्याची ताकद मामांमध्ये ध्यानात राहू द्या गड्या. मामांची सेवा करा. मी कीर्तन करायला आमची गोष्ट आहे, पण त्या अगोदर मामांचा सेवक आहे. सेवा केली, मामांनी मेवा दिला गड्या. अभिमान म्हणून सांगत नाही पण स्वाभिमान म्हणून सांगतो. मामांच्या आशीर्वादानं आदमापुरातल्या बाळूमामांच्या मंदिरात एका वर्षात 2 एकादशीला कीर्तन सेवा करण्याची संधी गाभाऱ्यामध्ये मिळाली. ही मामांची असलेली कृपा आहे. म्हणून सर्वांनी मोठ्या प्रेमानं दोन्ही हात वरती करा, नाही तर बाळूमांचं गोड भजन करा माझ्या पाठीमागे. जय 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 जय
कीर्तनाची वेळ होत आलेली आहे. कीर्तन करत असताना जर एखादा कुणाला चुकीचा शब्द गेला असेल तर उदाहरणाने मला क्षमा करा. करावी तैसे केली कटकट वाकडी का नीट. देवजाने कीर्तन सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल तळ मालक असतील, बघ्याचे कारभारी असतील, त्यांच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक तळ मालक असतील, सर्व मेटके बंधू असतील, त्यांच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. ऐका, मामांची सेवा करा गड्या. मामा निश्चित त्या सेवेचं फळ चांगलं दिल्याशिवाय राहत नाही. मला वाटतं बऱ्याच वेळा या भागामध्ये वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला आम्ही आलोय. इथं मंदिर आहे, या ठिकाणी मंदिराही बऱ्याच वेळा येणं झालं. मामांची सेवा करा, मामा त्याचं फळ आपल्याला निश्चित दिल्याशिवाय राहत नाही. ज्यांना माझा संपर्क नंबर हवा असेल त्यांनी कीर्तन झाल्यानंतर कार्ड घेऊन जाऊ शकता. असो, माझ्या कीर्तनातून नंबर सांगा. नंबर सांगा. नाही कार्ड असू दे, बोल. नंबर सांगा. नाही कार्ड. ऐका, कीर्तन करत असताना जर चुकीचा शब्द गेला असेल माफ करा. माझ्या कीर्तनातून जेवढं चांगलं आहे ते घ्या, जे वाईट आहे ते माझ्या कुठं पदर आहे काही पदरात नेऊन काय घरी लोणचं घालू का त्याचं वाईट आहे. माझ्या कीर्तनातून चांगलं आहे ते घ्या. मी माझ्या प्रत्येक कीर्तनात सांगतो चांगलं आहे ते घ्या, चांगलं आहे ते घ्या. लोकांनी माझ्या चपल्या नेल्या. माणूस काय म्हणतो, चप्पल गेली म्हणजे 6.5 जाते. 6.5 नाही तर 350ला काम लागतं. अंधश्रद्धा सोडा, श्रद्धा मनामध्ये बाळगा. मामांची सेवा करा, कर्म चांगलं ठेवा. आपल्या कर्माची नोंद मामाजवळ राहील. कुणी चांगलं म्हणू द्या, कुणी वाईट म्हणू द्या. नाव कुणाला सांगायचं? बाळमाला सांगायचं गड्या. कारण करता करविता आत्मापूरचा भगवंत आपल्या पाठीशी आहे. कुणी नाव ठेवू द्या, मामा पाठीशी उभा आहे. नाव ठेवायची ठेवू द्या मला, किती बोलायचंय बोलू द्या मला, पण एवढ्या चाड्या चुगल्या करू नका मागण, पण एवढ्या चाड्या चुगल्या करू नका मागण. जवा आदमापूरला जाईन तुमचं नाव माझ्या मामाला सांगन. जवा आदमापूरला जाईन तुमचं नाव माझ्या मामाला सांगन. गरज जवा पडलं तुम्ही हात आमचा धरता, आमच्या बद्दल का दुसऱ्याच कान भरता. अशा लोक बरोबर नको आता वार्ता, होत नाही चांगलं तर वाईट का हो करता. स्वभाव तुमचा लय चांगला, तुमचा माझा रस्ता वेगळा. झाला बोलून मोकळ तुम्ही रागा रागान, झाला बोलून मोकळ तुम्ही रागा रागान. जवा आदमापूरला जाईन तुमचं नाव माझ्या मामाला सांगन. जवा आदमापूरला जाईन तुमचं नाव माझ्या मामाला सांगन. कुणी कसंही वागू द्या, मामाशी नातं एकनिष्ठ ठेवा. आत्मापूरचा भगवंत आपलं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. असो, कीर्तन सेवेसाठी साथ देणारे सर्व विजोरी गावचे, पिसेवाडी गावचे भजनी मंडळ, या ठिकाणी कीर्तनकार आमचे सुनी महाराज असतील, आमचे अण्णा असतील, माझे वडील हरिभक्तपरायण हनुमंत महाराज, त्याचबरोबर माझा मोठा भाऊ हरिभक्तपरायण चैतन्य महाराज, सर्व श्रोते वर्ग सर्वांच्या चरणावर त्यांचं मस्तक या ठिकाणी कांबळे मामा कीर्तन सेवेसाठी श्रवण भक्ती करण्यासाठी उपस्थित, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. गोड सिस्टीम ती सिस्टीम वाली दादा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आणि कीर्तन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर Ram,